नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीत प्रॅक्टिस सेट 2.3 यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ अ लाईन एल टेक अ पॉईंट ड्रॉ अ लाईन एल। पहिल्यांदा काय करायची, लाईन एल ड्रॉ करायची आहे। चला तर मग लाईन एल ड्रॉ करू आपण। ओके, हे बघा ह्या लाईन आहे, ह्या लाईनवरच काढायची म्हणजे तुम्हाला काढायला सोपी जाईल। हिची लेंथ किती काढायची ते सांगितलेलं नाही, तुम्ही किती पण काढू शकता। मी 10 सेंटीमीटर पर्यंत काढू। चला आपण एक्स्ट्रा करू। ओके, 10 सेंटीमीटर काढली, लाईन काढायला लावली बरोबर। लाईन म्हणजे काय, तिच्या दोन्ही साईडला काय यायला पाहिजे, ॲरो आले पाहिजे, हे नेहमी लक्षात असू द्या। तिला नाव काय द्यायला लागलं, ड्रॉ अ लाईन एल, तिला एल नाव देऊन घेतले आपण बरोबर। नंतर टेक अ पॉईंट ए, टेक अ पॉईंट ए आउटसाइड द लाईन, या लाईनच्या आउटसाईडला काय करायचे, ए पॉईंट घ्यायचा। आता इकडे खाली मी प्रॉब्लेम लिहिलेला म्हणून इकडे जागा नाही, तुम्ही खाली पण काढू शकता किंवा वरती पण काढू शकता। आउटसाईडला काय ए पॉईंट द्यायचा, मी इथे काय दिला, ए पॉईंट देऊन घेतला। तो पॉईंट कुठे, इथे। ओके, त्याला नाव ए दिलं। हा पॉईंट घेतला आउटसाइड द लाईन। थ्रू अ पॉईंट ए ड्रॉ पॅरलल टू लाईन एल, ह्या लाईनला पॅरलल लाईन कोणती काढायची आहे, ए पॉईंटला। थ्रू अ पॉईंट एल म्हणजे ए मधून जाणारी पॅरलल लाईन एलला काढायची। आता बघा पॅरलल लाईन कशी काढशाल, आता इथं मी पॉईंटच कुठं घेतलेला आहे, या लाईनवर घेतलेला आहे। आता इथे पण इथे लाईन दिलेली, मी लाईनवरच पॉईंट घेतला, तुम्ही पण लाईनवर द्या आणि पॅरलल काढा तुम्ही लाईन। ओके, म्हणजे ती सोपे जाईल। आता तिची पण लेंथ तुम्ही किती पण घेऊ शकता, लेंथ मॅटर करत नाही, लेंथ तुम्हाला सांगितलेली नाही किती काढायची, फक्त हा पॉईंट द्यायला विसरू नका, व्यवस्थित डाळ। तिला पण काय करायचं आहे, ॲरो देऊन घ्यायचे। आता तुम्ही म्हणशाल ही पॅरलल आहे कशावरून, हे बघा मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते। इथून 0 पासून किती आहे, 2.31 2 3 लाईन। ओके, इथे पण बघा 0 पॉईंट पासून इथे किती आहे, 1 2 3 म्हणजे 2.3, इकडे पण 2.3, म्हणजे ही झाली लाईन ए। टेक पॉईंट ए आउटसाईड झाला आपला, आणि थ्रू पॉईंट ए लाईन ए म्हणजे थ्रू म्हणजे याच्यामधून जाणारी, पॉईंट ए मधून जाणे ड्रॉ लाईन पॅरलल टू लाईन एल, ह्या लाईनीला पॅरलल असणारी लाईन याच्यामधून काढायची आहे। ही झाली आपली काढून। समजला प्रॉब्लेम पहिला। चला आता मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, अगदी सोपा आहे। दुसरा पण ड्रॉ लाईन एल, सेम काय करायचं, लाईन एल ड्रॉ करायची। मग आपण आता लाईन एल ड्रॉ करू, ही पण आपण किती करू, 10 सेंटीमीटरपर्यंत। ओके, हे बघा अगदी लाईनवर काढा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पुढचं हे करायला सोपं जाईल। काढली, तिला ॲरो द्या, लाईन आहे ती कारण। ओके, तिला नाव काय सांगितलं आहे, एल, ते पण देऊन घ्या, दिलं एल। नंतर टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन, टी पॉईंट घ्यायला लावला आहे तुम्हाला। ओके, मी तर पॉईंट टी घेतला, आउटसाइड घेतला। थ्रू अ पॉईंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल, सेम तसाच प्रॉब्लेम आहे। परत काय करायचं, पॅरलल लाईन याला त्या पॉईंट टी पॉईंटमधून जाणारा काढायचा आहे, म्हणजे सेम प्रॉब्लेम दिलेला आहे, फक्त नाव काय चेंज केलेलं आहे, एच्या ऐवजी टी पॉईंट दिलेला आहे। ओके, ही पण आपली डायग्राम ड्रॉ झालेली आहे। इथे या डायग्रामला काय नाव द्या, या लाईनला काय नाव द्या, यम नाव द्या। इथे आपलं नाव द्यायचं राहिलं होतं, इथे पण यम नाव देऊन घ्या लाईन यम। ओके, ही डायग्राम झाली, ही पण झाली। आता नेक्स्ट, आता इथे तुम्हाला काय सांगितलं, थ्रू पॅरलल लाईन ड्रॉ अ लाईन पॅरलल। आता ही पॅरलल कशावरून कळेल तुम्हाला, हे बघा इथे काय 2.3, इथे पण 2.3। ओके, म्हणजे ही याला पॅरलल झालेली आहे ही लाईन। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ड्रॉ लाईन यम। आता यम लाईन आपण काय करायची, ड्रॉ करून घ्यायची। यम लाईन मी ड्रॉ करून घेतली। ओके, लाईन म्हटलं तिला दोन्ही साईडने ॲरो आले, यम इथे देऊन घेतलं। ओके, नेक्स्ट काय करायचं आहे, तिला काय सांगितले, ड्रॉ अ यन विच इज पॅरलल टू लाईन यम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर। यम लाईनला पॅरलल कोणती लाईन काढायची, यन। ओके, आणि ती किती सेंटीमीटरवर, 4 सेंटीमीटरवर काढायची। आता 4 सेंटीमीटरवर काढायची ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली या लाईनवर। इथून काय करायचं, पॅरलल
आता इथं पॅरेलल 4 सेंटीमीटर. ओके, तुम्हाला याचं यूज करून जमत नसेल स्केलचा तर मी अजून एक मेथड सांगतो. ही बघा 4 सेंटीमीटर इथून घेतलं, इथून. आता तुमच्याकडून अशी स्केल होत असेल, अशी होत असेल तर ते काय होईल, रॉंग येईल. पॅरेलल लाईन तुमची एक्झॅक्ट ॲक्युरेट येणार नाही. मग तुम्हाला याच्यासाठी अजून एक सोपी मेथड सांगतो मी. तर हे काढण्यासाठी राऊंडरचा पण यूज करू शकता तुम्ही. हे बघा, आता मी काय केलं आहे, यामध्ये 4 सेंटीमीटर, हे किती आहे 4 सेंटीमीटरपर्यंत काय केलं आहे मी मेजरमेंट घेतलेलं आहे राऊंडरच्या दोन्ही याच्यामध्ये. ओके, पेन्सिल आणि टीथमध्ये. आता इथून काय करायचं आहे तुम्हाला, असं हे चॉक मारून घ्यायचं आहे. ओके, इथून व्यवस्थित झाला हा. नंतर इथे पण ए पॉईंट घेऊन इथे काय करायचं आहे, आप मारून घ्यायचं. आता तुम्ही म्हणशाल हे दोघांचं डिस्टन्स किती ठेवायचं, हे तुम्ही डिफरंट ठेवू शकता. तुम्ही हा पॉईंट इथं पण काढू शकता, इथं पण काढू शकता, काही हे इश्यू नाही. ओके, इथं कुठे पण काढू शकता. आता हे 2 पॉईंट घेतल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, आर्क मारून घ्यायचं. आता हे बघा, हे आर्क होतोय बरोबर. या आर्कच्या एक्झॅक्ट टॉपला इथून काय करायची, तुम्हाला पॅरेलल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि ही केल्यानंतर इथे पण तुम्ही एकदा काय करायचं, चेक करायचं. 4 सेंटीमीटर इथे तिथे येईल. ओके, तिथे काय करायचं, डॉट देऊन घ्यायचा इथे. ओके, याच्यात पण 4 सेंटीमीटर तिथे येईल, तिथे काय करायचं तुम्हाला, डॉट देऊन घ्यायचा. डॉट दिला 4 सेंटीमीटर येतोय, मग तिथून काय करायचे, आपल्याला एक लाईन पॅरेलल या लाईनीला ड्रॉ करायची आणि तिला पण दोन्ही साईडला ॲरो द्यायची. आणि कोणती लाईन सांगितली आपल्याला, एन लाईन, एम पॅरेलल एम. ओके, एम लाईन एनला पॅरेलल केली आपण. ओके, आणि इथे हे पॉईंट टच होतील, ह्या पॉईंटला पी आणि क्यू नाव देऊन टाका. तुम्हाला आवडत असेल दुसरे पण नाव देऊ शकता. आणि इथं 4 सेंटीमीटर लिहायला विसरू नका. आणि हा कोणता तयार होतो, 90 डिग्रीचा. ओके, म्हणून इथं हे दिलं, नाही तर तुम्ही 90 डिग्री पण लिहू शकता. अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला समाप्त झाला आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.